झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात 45,000 बोगस मतदार, 11,000 मृत मतदारांचेही झाले मतदान। माजी आमदार अनिल गोटे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार। धुळे विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीत तब्बल 45,000 मतदारांची नावे बेकायदेशीर मार्गाने समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना उभाटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला। यासोबतच 11,000 मतदारांनी मृत्यूनंतर मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचंही त्यांनी सांगितलं। गोटे यांनी सांगितले की ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून मतदार यादीत योग्य दुरुस्ती केल्याशिवाय धुळे महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नये, अन्यथा त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील असा गंभीर इशाराही त्यांनी दिला। या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। गोटे म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात होणे आवश्यक आहे। या निवडणुकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अचूक आणि शुद्ध मतदार यादी होय, पण धुळे मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि अनियमितता झाल्याचे आमच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे। धुळे महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार असताना या आरोपामुळे निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासन दोघांवरही पारदर्शकतेचे प्रश्न उभे राहिले आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।